प्रिय दर्शकांनो, या 3 प्रकारचे अन्न व्यक्तीचे आयुष्य कमी करते आणि आज आम्ही तुम्हाला अन्नाशी संबंधित महत्त्वपूर्ण नियमांबद्दल एक गोष्ट सांगणार आहोत। एकेकाळी देवर्षी नारद नारायणचा जप करत भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोलोकांत येतात। तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना पाहतात आणि त्यांचे स्वागत करतात आणि म्हणतात, या मुनीश्वर, गोलोकांत स्वागत आहे। आज तुम्ही इथे नक्कीच काही महत्त्वाच्या कामासाठी आला आहात किंवा तुम्ही काही महत्त्वाची बातमी घेऊन आले असाल। तेव्हा देवर्षी म्हणतात, हे परमेश्वरा, तुम्ही या विश्वाचे रक्षक आहात। सर्व काही माहीत असूनही तुम्ही विचारत आहात। मी आज तुमच्याकडे फक्त माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी आलो आहे। कृपया माझी संदिग्धता दूर करा। मग श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनीश्वर, तुम्ही दुःखी का आहात याचे कारण मला निश्चितपणे माहीत आहे आणि तुमच्या मनातील दुविधाही मला माहीत आहे। म्हणूनच तुमच्या मनात जी काही शंका किंवा प्रश्न असतील ते कृपया मन मोकळेपणाने विचारा। मी तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करीन। नारद म्हणतात, हे प्रभू, आज मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की कोणत्या प्रकारचे अन्न मनुष्याने खावे, कोणत्या प्रकारचे अन्न मनुष्याचे आयुष्य वाढवते आणि कोणत्या प्रकारचे अन्न आयुष्य कमी करते। अन्न खाण्यापूर्वी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे। कृपया या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि माझी उत्सुकता संपूर्ण दूर करा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनीश्वर, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत। हे खरे आहे की मानव ज्या प्रकारचे अन्न खातात त्यानुसार त्यांचा स्वभाव, प्रारब्ध आणि पुढचा जन्म ठरलेला आहे। हे मुनीश्वर, प्राचीन इतिहासातील एका सत्य घटनेची कथा आहे जी मी तुम्हाला सांगत आहे। कथा सुरू करून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे मुनी, तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका। जो कोणी या कथेचा प्रचार आणि प्रसार करेल त्याला मृत्यूनंतर गोलोकांत स्थान मिळते आणि जन्मानंतरच्या दुःखापासून मुक्ती मिळते। ही एक त्रेतायुगातील कथा आहे आणि जी महर्षी अगस्त्य यांनी भगवान श्रीराम यांनाही ती कथन केली होती। म्हणूनच या कथेचे महत्त्व खूप जास्त आहे। या प्राचीन कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। देवर्षी म्हणतात, हे परमेश्वरा, मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे। मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन आणि पृथ्वीवर प्रसार करीन। प्रिय श्रोते हो, श्रीकृष्ण म्हणतात, प्राचीन काळातील गोष्ट आहे। एक निर्जन आणि घनदाट जंगल होते ज्याचे आकार 100 योजन होते, परंतु त्या जंगलात एकही प्राणी किंवा पक्षी राहत नव्हता। फक्त घनदाट झाडे आणि वनस्पती होत्या, एकही प्राणी नव्हता। त्या जंगलात पक्षीही जात नसत, पण त्या जंगलाच्या मध्यभागी 4 कोस लांबीचे सरोवर होते आणि त्या सरोवरात फक्त हंस, पक्षी आणि इतर प्राणी व पक्षी राहत असत। प्रिय श्रोते हो, श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनीश्वर, एकदा अगस्त्य मुनी त्या सरोवराजवळून जात असताना त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली। त्या तलावाजवळ एक मोठा आश्रम होता जो खूप जुना होता, पण तरीही तो खूप सुंदर आणि पवित्र दिसत होता। त्या आश्रमात एकही साधू किंवा तपस्वी राहत नव्हता। तो आश्रम पूर्णपणे रिकामा होता। अगस्त्य मुनी त्या आश्रमात एक रात्र राहिले आणि सकाळी उठल्यावर ते त्या तलावाजवळ गेले। तेव्हा त्यांना रस्त्यावर पडलेला एक मृतदेह दिसला जो खूप मजबूत आणि सुदृढ होता। ते पाहून असे वाटले की तो मृतदेह तरुणाचा आहे। तो मृतदेह पाहून अगस्त्य मुनींना आश्चर्य वाटू लागले की हा कोण आहे, त्याचा मृत्यू कसा झाला आणि तो या जंगलात कसा आला। अगस्त्य मुनींना त्या मृत व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती। मग अचानक त्यांना आकाशात एक दिव्य विमान दिसले आणि ते दिव्य विमान त्या तलावाजवळ थांबले आणि त्या विमानातून एक दिव्य पुरुष उतरला आणि तो त्या तलावाकडे गेला। मग काही वेळाने तलावात आंघोळ करून तो बाहेर आला आणि त्या प्रेताचे मांस खाऊ लागला आणि त्या धष्टपुष्ट ताज्या प्रेताचे मांस त्याने पोट भरून खाल्ले आणि पुन्हा विमानाकडे निघाले। विमान स्वर्गाकडे निघत असताना तेव्हा अगस्त्य मुनींनी त्या परमात्म्याला हाक मारली, आणि तू कोण आहेस, हे दैवी मनुष्य? तुम्ही देवासारखे दिसता, पण तुमचे अन्न इतके घृणास्पद आणि खालच्या दर्जाचे आहे की प्राणीही ते खाऊ शकत नाही। पण तुम्ही मेलेले मांस का खात आहात? देव असे अन्न कसे खाऊ शकतो? तेव्हा त्या स्वर्गीय पुरुषाने अगस्त्य मुनींकडे पाहिले आणि हात जोडून नमस्कार करू लागले। हे साधू महाराज, मी तुम्हाला प्रेमाने नमस्कार करतो। मला मिळालेला हा शापाच्या रूपातील वरदान आहे। मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो। ती भूतकाळात घडली होती। माझ्या अतिशय प्रसिद्ध वडिलांनी विदर्भ देशावर राज्य केले। ते 3 लोकांमध्ये वासुदेव या नावाने प्रसिद्ध होते आणि अतिशय धार्मिक व्यक्ती होते। त्यांना 2 बायका होत्या। त्यांना दोन्ही पत्नींपासून एक करून 2 मुले होते। मीच त्यांचा मोठा मुलगा आहे। लोक मला श्वेत या नावाने ओळखत होते आणि माझ्या धाकट्या भावाचे नाव सुरत होते। माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला विदर्भ देशाचा राजा करण्यात आले आणि मी सावधपणे तेथे राज्य करू लागलो। राज्य करत असताना मी अनेक हजार वर्षे घालवली।
मग एके दिवशी मी वैरागी झालो आणि मी राजमार्ग सोडण्याचा निर्णय घेतला आणि मरेपर्यंत तपश्चर्या करण्याचा संकल्प घेऊन मी वनात राहायला निघालो होतो. मी माझे राज्य आणि राज्यकारभार माझ्या धाकट्या भावाच्या सूरजच्या स्वाधीन केले आणि त्याला राजा केले. नंतर या सरोवराजवळ आल्यानंतर मी कठोर तपश्चर्या करू लागलो. मी 1000 वर्षे या जंगलात तपश्चर्या केली आणि त्याच्या प्रभावामुळे मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. परंतु ब्रह्मलोकात पोहोचल्यानंतरही मला जास्त भूक आणि तहान लागत होती. माझ्या सर्व संवेदना संकुचित झाल्या आणि मी माझा संतुलन गमावू लागलो. मग मी ब्रह्मलोकांतील सर्वश्रेष्ठ देवता ब्रह्मदेवांना विचारले, हे भगवान, मी ऐकले आहे की ब्रह्मलोकातील कोणत्याही प्राण्याला भूक व तहान लागत नाही. मग मला भूक व तहान लागते. ही मानसिक वेदना मला का सोडत नाही? कृपया मला सांगा, मी असे कोणते सेवन करावे ज्याने माझे मन आणि हे शरीर तृप्त होईल. मित्रांनो, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे राजन, पृथ्वीवर दान केल्यानेच माणूस या जगात भूक तहानापासून मुक्त होतो. परंतु तुम्ही आयुष्यात कधीही दान केले नाही. कोणत्याही गरीबाला दानही दिले नाही. तुम्ही नेहमीच राजवाड्यात सुखी जीवन जगलात, पण घरात राहूनही तू पाहुण्यांना जेवण दिले नाहीस. तू नेहमीच स्वरूची आहार घेतला आहेस. तू आंघोळ न करता जेवायचास. जेवण सुरू करण्यापूर्वी तू कधीच देवाचे आभार मानले नाहीस. तू इतरांना न देता स्वादिष्ट अन्न सेवन केले होते. म्हणूनच तुला हे पाप लागले आहे. त्यामुळे ब्रह्मलोकातही तुला भूक आणि तहान सहन करावी लागते. जिवंत असताना तुम्ही एकट्याने अनेक प्रकारचे अन्न सेवन केले आहे. तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ एकट्याने खाल्ले आहेत. तुम्ही ते इतरांना दिले नाही, ज्यामुळे तुमचे शरीर बलवान झाले आहे. परंतु तुमचे पुण्य कमजोर झाले आहे. आता तुमच्यासाठी एकच उपाय आहे. त्या तलावाजवळ तुमचा मृतदेह पडला आहे. तुम्ही त्याचे मांस खाऊन भूक भागवा. जेव्हा ब्रह्मदेव हे बोलले तेव्हा राजा म्हणाला, हे भगवान, मी माझे शरीर खाल्ल्यानंतर माझे काय होईल? त्यानंतर मी काय खाऊ? माझ्यासाठी खायला काहीच उरणार नाही. कृपा करून मला असे काही अन्न सांगा जे खाल्ल्याने भूक शांत होईल आणि जे कधीही संपणार नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, हे राजन, मीच तुझे शरीर अक्षय केले आहे. तू ते रोज खाशील तरीही ते कालबाह्य होणार नाही. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा ताजे होईल. या मृत शरीराचे अवयव पुन्हा उगवतील आणि तू ते पुन्हा कधीही खाऊ शकशील. त्यानंतर शरीराचे मांस खाण्यात 100 वर्षे निघून जातील. त्यानंतर एके दिवशी महर्षी अगस्त्य या वनात येतील आणि त्यांच्याद्वारेच तुमची या पापातून मुक्तता होईल. अशा प्रकारे राजा श्वेताने महर्षी अगस्त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि म्हणाले, हे महान ऋषी महाराज, माझ्या शरीराचा कधीही नाश होत नाही आणि मी रोज येतो आणि माझ्या शरीराचे मांस खातो. मला माहित नाही की अगस्त्य ऋषी इथे कधी येतील आणि मला या दुःखातून मुक्त करतील. हे विचार करून मला 100 वर्षे उलटून गेली आहेत आणि आजही मी त्यांची वाट पाहत आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, श्वेत राजाचे हे म्हणणे ऐकून महर्षी अगस्त्य म्हणाले, अच्छा, तुझ्या सौभाग्यामुळेच मी इथे आलो आहे. मीच ऋषी अगस्त्य आहे आणि मी तुमची कशी मदत करू शकतो ते मला सांगा. तेव्हा राजा खूप आनंदित झाला आणि जमिनीवर होऊन महर्षी अगस्त्याच्या चरणांची पूजा करू लागला आणि राजा श्वेता म्हणाले, हे ऋषी, कृपया मला या घृणास्पद अन्नापासून आणि ज्या पापाने मी ते मिळवले आहे त्यापासून मुक्त करा. मला त्या पापातूनही मुक्त करा, जेणेकरून मी शाश्वत जगाची प्राप्ती करू शकेन. हे ऋषी, मी तुम्हाला हा दिव्य अलंकार अर्पण करतो. माझ्यावर कृपा करा. राजाचे दोखी बोलणे ऐकून ऋषींना त्याची दया आली. राजाने महर्षी अगस्त्यांच्या हातावर दिव्य अलंकार ठेवला. त्याच वेळी त्यांचे मृत शरीर अदृश्य झाले आणि ते त्या पापांतून मुक्त झाले. आणि मग महर्षी अगस्त्यांची परवानगी घेऊन ते त्या दिव्य विमानात बसले आणि ब्रह्मलोकात गेले. अशा प्रकारे राजा श्वेत दान न करण्याच्या पापातून मुक्त झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, अशा प्रकारे स्वरूची अन्न खाल्ल्यामुळे विदर्भ देशाच्या राजाला ब्रह्मलोकांत राहूनही तृप्ती प्राप्त झाली नाही आणि हे मुनीश्वर, त्याला पृथ्वीवर येऊन स्वतःचे मांस खावे लागले. आता मी तुम्हाला अन्न ग्रहण करण्याचे नियम सांगतो. तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. जेवण सुरू करण्यापूर्वी थोडेसे अन्न जमिनीवर ठेवावे, जेणेकरून त्यांच्या कर्माने बांधलेले पितृदेव, प्राणी, पक्षी, साप, दानव, भूत यांचा उद्धार होईल. या सर्वांना जेवण मिळावे. जेवताना पाहुणे आले तर त्याचे स्वागत करावे, त्यांना बसवावे व नमस्कार करावा. मग श्रद्धेने भोजन देऊन त्यांना निरोप द्या, कारण ज्याच्या घरी पाहुणे निराश होऊन परततात त्याला त्याची पापे देऊन तो त्यांचे सत्कर्मे घेतो. प्रिय श्रोता हो, भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणतात, हे मुनी, जो मनुष्य या नियमांचे पालन करतो त्याचे शरीर सदैव शुद्ध, स्वच्छ, विकारांपासून मुक्त आणि मोक्षप्राप्ती होते. आणि कोणत्या प्रकारचे अन्न माणसाला क्रोधित, क्रूर आणि राक्षसी बनवते आणि कोणत्या प्रकारचे अन्न माणसाला सद्गुणी, नम्र आणि इतरांचे मन जिंकण्यास सक्षम बनवते. माणूस जे काही अन्न खातो त्याला त्याच प्रकारचे शरीर आणि विचारही मिळतात. म्हणून धन देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी
व्यक्तीने योग्य अन्नपदार्थ निवडले पाहिजेत, मग तो माणूस गरीब असो वा श्रीमंत, राजवाड्यात किंवा अरण्यात राहणारा असो. शरीराला तृप्त करण्यासाठी त्याने अन्न जरूर खावे, पण इंद्रियांच्या वासनेने तो इतका वेडा होऊ नये की तामसिक आणि राजसिक अन्न सेवन करून तो क्रोधित, क्रूर आणि दुष्ट बनतो. जो व्यक्ती प्रतिशोधाचे अन्न खातो तो त्याची प्रतिष्ठा, मुले आणि विनयशीलता नष्ट करतो आणि दुष्कर्माचा मार्ग पत्करतो. जो राजसिक अन्न खातो तो क्रोधित, आळशी आणि हिंसक होतो, परंतु जो मनुष्य भगवंताच्या नावाने सात्विक आहार घेतो त्याचे शरीर तर शुद्ध होतेच, पण त्याचे मनही शुद्ध आणि सुंदर होते आणि अशा शरीरात भगवंताचा वास असतो. मित्रांनो, भगवान श्री कृष्ण सांगतात की भौतिक स्वरूपातील मानवामध्ये सतोगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी या 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. ते त्यानुसार आपले अन्न निवडतात. मनुष्य आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणूनच त्याला अन्नाची चव आवडत नाही. तो आनंद देखील घेतो. ज्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे त्याला अन्नाच्या चवमध्ये फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अन्न खातो. पण ज्याची इंद्रिये त्याच्या नियंत्रणात नाहीत त्याला चवीच्या लोभापोटी विविध प्रकारचे पदार्थ खावेसे वाटतात. असा माणूस स्वतः स्वादिष्ट अन्न खातो आणि इतरांमध्ये वाटून देत नाही. त्याच्यापेक्षा क्रूर कोण असेल? शास्त्रामध्ये अन्नाशी संबंधित योग्य नियम देखील सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्यास जीवन निरोगी आणि सुखद समृद्धीने भरलेले असते. निरोगी शरीर, निरोगी जीवन असे म्हणतात. निरोगी जीवनासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. स्वच्छ व शुद्ध स्वरूपात अन्न खाणे योग्य आहे. हात, पाय, तोंड नीट धुवून अन्न खाल्ल्याने जीवन वाढते आणि शरीर निरोगी राहते. धार्मिक शास्त्रात असेही सांगितले आहे की जेवण्यापूर्वी प्रत्येक वेळी पाय, तोंड, हात धुतल्यास आयुर्मान वाढते. जमिनीवर बसून जेवायला हवे, त्यामुळे शरीरातील उष्णता जमिनीत जाते. अन्न खाताना योग्य दिशेचे पालन केल्याने जीवन यशस्वी आणि आनंदी होते. अन्न नेहमीच ईशान्य दिशेला तोंड करून खावे, ते शुभ आहे. दक्षिण दिशा ही भूत दिशा मानली जाते, जी अशुभ चिन्हे देते, त्यामुळे याकडे तोंड करून अन्न खाऊ नये. पश्चिम दिशा ही देखील अशुभ मानली जाते, जी रोगांना आमंत्रण देते, शारीरिक व्याधींचे सूचक आहे. या दिशेला अन्न खाऊ नये. पूर्व दिशा ही शुभ दिशा आहे. ज्याप्रमाणे सूर्याची उगवणारी किरणे पूर्व दिशेला प्रकाश देतात, त्याच प्रकारे पूर्व दिशेला मुख करून अन्न खाल्ल्याने आयुर्मान वाढते, तसेच जीवनातील प्रकाश आणि अंधारावर परिणाम होतो. मित्रांनो, पवित्र आसनावर बसून, जमिनीवर मांडी घालून, पूर्वेकडे तोंड करून किंवा सूर्याकडे तोंड करून अन्न सेवन करणे उत्तम मानले जाते. पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने कीर्ती मिळते, सूर्याकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने धनप्राप्ती होते आणि उत्तरेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने सत्याची प्राप्ती होते. शास्त्रात अशा प्रकारे अन्न खाणे म्हणजे व्रत असे वर्णन केले आहे. मानवी शरीरावरील सजीव पाण्यातून बाहेर येतात. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, जेवण सुरू करण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा. ओम सह नाववतु, सह न भुनक्तु, सह वीर्य करवावहै, तेजस्वी नावधितमस्तु, मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जमिनीवर बसून नेहमी अन्न खावे. राग न ठेवता अन्न खावे. रागाच्या अवस्थेत अन्न खाणे हा अन्नाचा अपमान आहे आणि अनेक आजार उद्भवतात. भोजन घेण्यापूर्वी अमृतोपस्तरणमसी म्हणत भोजनास प्रारंभ करावा किंवा जय श्री कृष्ण अर्पण म्हणत भोजनाचा पहिला तुकडा देवाला अर्पण करून खावा. आचमन केल्यास सर्वप्रथम ओम प्रणय स्वाहा, ओम अपनय स्वाहा आणि नंतर ओम व्यानय स्वाहा, पुन्हा ओम उदानाय स्वाहा आणि शेवटी ओम समानाय स्वाहा असे 5वे नैवेद्य दाखवावे. त्यानंतर आत्म्याचे ध्यान करताना एखाद्याने नेहमी आपल्या इच्छेनुसार कुटुंब आणि मित्रांसह भोजन केले पाहिजे. आपल्या कुटुंबात एकता टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबासह अन्न खाणे. पाहणाऱ्यांना म्हणजे भुकेल्या लोकांना न मागता किंवा न देता अन्न द्यायला सुरुवात करू नये. असे अन्न रोगास कारणीभूत ठरते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला नेहमी अन्नदान करणे हे मोठे पुण्य मानले जाते. प्रवासी किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात. विचलित होऊन किंवा रागाच्या भरात अन्न खाऊ नये, म्हणजे मन इतरत्र असले तरी अन्न खाऊ नये आणि संतप्त मनानेही अन्न खाणे अशुभ आहे. स्वच्छ अन्न सेवन करणे शुभ मानले जाते, परंतु दूषित अन्न सेवन करणे अशुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असे मानले जाते की कधीही कोणाचे खोटे बोलणे स्वीकारू नये. अनेक वेळा पती पत्नी एकाच ताटातून खातात आणि एकमेकांचे जेवणही खातात, त्यामुळे प्रेम वाढते असे म्हटले आहे, तर शास्त्रात याचा शुभ संकेत दिलेला नाही. अन्न हे नेहमी स्वतःचे आणि स्वतःच्या वाट्याचे असले पाहिजे. खोटे अन्न सेवन करणे हे शास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध मानले जाते. श्रीमंतीची कमतरता आणि गरिबीची अशुभ चिन्हे आहेत, त्यामुळे शास्त्रानुसार जंक फूड अयोग्य मानले जाते. प्रिय श्रोतांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
जर एखादी गर्भवती स्त्री, घरात वृद्ध स्त्री किंवा वडिलांच्या घरी राहणारी अविवाहित स्त्री असेल तर तिला प्रथम अन्नदान करावे. अंथरुणावर बसून किंवा उंबरठ्यावर बसून कधीही अन्न खाऊ नये. सूर्यास्त, मध्यान्ह किंवा मध्यरात्री अन्न खाऊ नये. त्यामुळे शरीरात आजार निर्माण होतात. इतरांकडून अन्न हिसकावून कधीही खाऊ नये. जीवनात आनंद आणण्यासाठी आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रातील नियमांचे पालन करणे शुभ आहे, जे जीवन आनंद, शांती, समृद्धी आणि यशाने भरते. प्रिय श्रोत्यांनो, श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनी, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत का? तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, तुझी लीला अतुलनीय आहे. मी धन्य झालो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. त्यामुळे प्रिय दर्शकांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने जय श्री कृष्ण लिहा. तुम्हा सर्वांचे आभार.